तर नमस्कार मित्रांनो, मी आता आलो आहे मिरजोळे या गावामध्ये, मिरजोळे रत्नागिरीमध्ये. आणि आता मी जात आहे आशिष वाडकर आणि पंचम वाडकर यांच्या घरी. तर त्यांच्या घरी गणपतीचा जो देखावा त्यांनी बनवलेला आहे, तर अप्रतिम असा देखावा आपण पाहूयात. मार्लेश्वर म्हणजे त्यांच्या राहत्या घरी त्यांनी मार्लेश्वर कशा प्रकारे आहे तर ते दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि खूप अप्रतिम असा देखावा त्यांनी केलेला आहे. तर चला पाहूया आपण त्यांचा गणपती आणि त्यांनी जो देखावा उभा केलेला आहे तर तो बघूया. चला. आता आपण पाहिला अप्रतिम असा देखावा मार्लेश्वरचा जो साकारला आहे ते आहेत आपले आशिष वाडकर आणि पंचम वाडकर. तर दादा काय बोलाल ह्या देखाव्याबद्दल, म्हणजे तुम्हाला किती दिवस लागले हा बनवायला? एक साधारण महिना गेला. अच्छा. बनवायला सर्व इको फ्रेंडली आहे, फुटता कागदाच्या बनवलेला आणि खूप अप्रतिम असा देखावा आहे. तर लोकांना काय बोलाल, म्हणजे जर यायचं असेल तर कुठलं गाव आहे? चतुर्दशीला आमचा गणपती आहे आणि मिरजोळे लक्ष्मीकांतवाडी आमचा ॲड्रेस आहे. ओके. रत्नागिरी. तर मित्रांनो, नक्की या मिरजोळे रत्नागिरी आणि लक्ष्मीकांतवाडीमध्ये. आणि एक म्हणजे विशेष म्हणजे असं काय माहिती आहे, कॅमेऱ्याच्या मागून मला आवाज आलेला आहे की हे जे आहे हे आपले दादा आहेत, संदीप दादा पावसकर यांची सासरवाडी आहे. दादा काय बोलतो, या आता तुम्ही पण या. माझी सासरवाडी माझा अभिमान. कारण सांगायचं म्हणजे ह्या कोणाकोणा तरी होणार नाही. ह्या काय ह्याच्यासाठी मोबाईल बाजूला ठेवू लागतील, म्हणजे म्हणूनच मी तरुणांना सांगते मोबाईल बाजूला ठेवा आणि अशी कलाकृती असली ना तर ती दाखवायचा प्रयत्न करा, त्यांना काय होणार माहिती आहे, बुद्धीचा विकास होणार आहे, मेंदूक आराम भेटणार आहे, शरीराला चांगला भेटणार आहे आणि लोकांनी पण काहीतरी आपण चांगला देणार आहे. बरोबर ना. आणि ह्या करायचं असत ना तर आधी भक्तिमय आपल्या अंगात वातावरण हवा, तरच तर होणार आहे ना, तर कोणत्या कारणाने होणार नाही. तर मी माझ्या मेवण्याला कालच परत सांगितलं, मी तुम्हाला सलाम करते कारण चांगली गोष्ट केलं आहे आणि लोक आकर्षित झाली आणि लोकांचे पाय लागले आहेत. ह्या सगळं आधी मोठं भाग्य आहे. जसे माझे फॅन आहेत ना ते माझ्यासाठी देव आहेत ना, तसे तुमच्यासाठी पण हे आता येतात नाही, हे देव आहे. गणपती बाप्पा